नमस्कार, श्रेया आठवले किचन अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला इको फ्रेंडली गणपती कसा तयार करायचा ते दाखवते। हा शाडूच्या मातीपासून तयार केलेला आहे। एकदम सिंपल स्टेप्समध्ये तुम्हाला मी तो दाखवते कसा करायचा ते, त्यामुळे तुम्ही हा बघून आरामात घरी करू शकता। हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मी त्यातले तुम्हाला बारकावे कळतील। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं तर तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते लगेच बघता येतील। ही शाडू माती घेतलेली आहे मी, ही 2 किलो माती आहे। जेव्हा सुरुवातीला आपण पहिल्यांदाच घरी गणपती करतो तेव्हा थोडी माती जास्त भिजवायची, सैल भिजवायची नाहीये, पोळीच्या कणकेसारखी भिजवायची आपल्याला। हे बघा, थोडं थोडं पाणी मिक्स करून भिजवायची आहे, एकदम पाणी ओतू नका। असा घट्ट गोळा करायचा। माती एकदम 2 किलो माती एकदम घालू नका, त्यातली थोडीशी माती बाजूला ठेवा। जर गोळा सैल झाला थोडासा तर आपल्याला त्याच्यात ते मिक्स करता येते। असा गोळा छान तयार करून घेतलेला आहे। आता यातला थोडा भाग मी बाजूला काढते, आपल्याला बेस करायचा आहे। असा थोडा गोळा बाजूला घेतलाय। हा असा एखादा पुठ्ठ्याचा तुकडा किंवा एखादा आपला वहीचा पुठ्ठा असतो ना ते, किंवा प्लायवूडचा तुकडा घेतला तसा चालेल, त्याच्यावर पहिल्यांदा बेस करूया। हा असा मी 7-7.5 इंचाचा असा एक रोल करून घेतलेला आहे। आपण बेस करतोय। आता या त्याच्या मधोमध असा ठेवते आणि आता एक 5-5.5 इंचाचा असा रुंदी करता करूया। हा बघा, हा असा ह्या साईडने करून घेतलाय। आता आपण हा सगळा असा बेस करून घेऊया। असा आता सगळा हे मातीने भरून घेऊ। आता एक मध्ये असा लावते, असा प्लेन करून घेऊ सगळा। आता सगळा पाण्याचा हात लावून लावून सगळा आता हा प्लेन करू। असा आपला छान बेस तयार झालेला आहे। हा अर्धा इंच असा जाडीचा केलेला आहे। बेस चांगला करा, म्हणजे त्याच्यावर आपल्याला गणपती उभा करायचा असतो। हा आता आपल्याला पाठ करायचा गणपतीला बसायला। हा मी सगळ्यांनी 4x3 असा करून घेते, मग अशी जसा बेस केला तसाच हा करून घ्यायचा। आता थोडं वरच्या साईडच्या तिथून थोडंसं अंतर सोडा आणि मधोमध असा हा पाटाचा येऊ दे। आता त्याला थोडीशी तो बसायला पाहिजे, त्यामुळे थोडीशी अशी इथून माती लावायची त्याच्या, म्हणजे तो बेसला चांगला चिकटून बसेल व्यवस्थित। आता ही उरलेली माती आहे, ह्याचे आपल्याला 10 सारखे भाग करून घ्यायचे। तर तुम्हाला दाखवते कसे करायचे ते, म्हणजे त्यांनी सोपे जातात करायला। असे असे करूया आणि असे याचे एक बॉल करून घेऊया। हे 10 मी सारखे भाग करून घेतलेले, असे जे बॉल तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला मूर्ती तयार करायला घ्यायची। आता पहिल्यांदा हे 2च बॉल मी वर ठेवते की बाकीचे पिशवीतच राहू दे, म्हणजे ते वाळत नाही, त्या प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवा। लागेल तसा एक बॉल आपल्याला त्यातनं घेता येतो। आता ह्या बेसला आणि ह्या पाट्याला मधनं असं जरा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ते सुखायला नको। त्या एका गोळ्याची मी अशी पाठ करून घेते गणपतीची। असा शेप दिलेला आहे पाठीचा, साधारण 3 इंच लांबीला येतो। आणि दुसरा एका बॉलमधला 3/4 भाग घेतलेला आहे, म्हणजे पाऊण बॉल घेतलेला आहे। त्याचं आपल्याला आता पोट तयार करायचं आहे, ते ह्या पाठीला आपल्याला चिकटवायचं आहे। ह्या पाठीच्या खालनं थोडीशी जागा सोडायची आणि तो इथे असं चिकटवायचं आहे आपल्याला। आता अशी माती घ्यायची आणि त्या मातीने हा सगळीकडे असे लावून घ्यायची, म्हणजे तो छान चिकटेल त्याला। अगदी सगळीकडून खालपासून अशी लावून घ्यायची। आता हा ह्या पाट्याच्या मधोमध थोडीशी मागून जागा सोडा थोडीशी, आता ह्याची चिकटो इथे। अशी सगळीकडून माती छान लावून घ्यायची, सारखं असं प्लेन करून घ्यायचं। आता आपल्याला मूर्तीचे पाय करायचे, त्याच्याकरता मी एक गोळा घेतलेला आहे, त्याचे 2 सारखे भाग करते। आपण 2 असे पाय करून घेतले, त्याला असा गाजराचा शेप दिलेला आहे। असा आपण वळतो, मांडी घातलेला आपण मूर्ती दाखवण्यात, त्याचे वळलेला पाय दाखवायचा असा। अशी पोझिशन त्याची द्यायची। पावलाचा असं मी शेप हे केलेला आहे। आता आधी मार्किंग करता करून घेतलेले आहे। आता एक गोळ्याचा लहान भाग घेते मी, आपल्याला पितांबर करायचा आहे।
अशी एक पुरीसारखं करते, त्याचे 2 भाग करू. पितांबराचे लेअर दाखवायचे ते बघा. तर एक आधी अशी लावून घेऊ आणि ही दुसरी लावून, म्हणजे एकावर एक असे ते निर्या आल्यासारख्या दिसतील आपल्याला. आता दुसऱ्या पायाला लावूया. मगासारखंच करू ह्या पायाला सुद्धा. आधी इथून असा लेअर लावून घेऊ. छोटा गोळा घेतलेला आहे. ह्या ज्या पाठीची जी रुंदी आहे तेवढा त्याचा साईज करून घेतलेला आहे मी. तो आता इथे असा झाला. म्हणजे हे 2 बॉल केलेत. आता त्याला थोडं असं करून हे आपल्याला इथे लावायचं आहे. ते खांदे करायचे आहेत आपल्याला. सगळं एकमेकात असं छान मर्ज करा, म्हणजे ते चिकटतं चांगलं. हा छोटा बॉल केला आहे. हे असं स्ट्रक्चर त्याचं आपण तयार करतो एक एक. आता मी एक बॉल घेतलेला आहे मगाशी आपण जे 10 केले होते त्यातला. त्याचे आता हे 4 भाग करते आणि त्या 4 भागाचे 4 असे गाजराच्या शेपचे हात तयार करून घेते. एका बॉलचे 4 भाग करून 4 हात तयार केलेले आहेत. सारखा पाण्याचा हात लावा, म्हणजे ते सुकत नाही. आता आपण हे सगळ्याचे आधी एकदा मार्किंग सगळं करून घ्यायचं, नंतर मग आपल्याला फिनिशिंग करायचं असतं. सगळीकडून अशी माती लावून घ्या. चांगलं व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे सगळं. आपले आता हात पाय सगळं लावून झालेलं आहे. हे असं वाढवून घ्यायचं. इथे गॅपचा मधली भरली जाते. पोटाचा आकार पण छान होतो. गणपतीचं पोट मोठं असतं त्यामुळे ते छानच तसंच झालं पाहिजे. असं गळ्यातलं केलंय गणपतीच्या. आता मी एक बॉल घेतलेला आहे. आपल्याला चेहरा करायचा आहे. त्याचा असाच पावभाग काढते. चेहरा केलाय, त्याला ही सोंड लावायची. योग अशी केलेली आहे. वरपासूनच घ्या, जरा थोडंसं जागा सोडा वरनं आणि अशी ती त्याच्या बरोबर मधोमध लावून घ्या. ही सोंड लावून घेतली. आता एक टूथपिकने मी जरा अशी बरोबर खाली असं घालते. ही अशी मानेत घालूया. आपण मग अशी मान केलेली होती ना त्याच्यात अशी घालूया. हे बघा, हे छान बसतं. आता इथनं अशी माती लावून घेऊया. आता मुकुट करूया. हे बघा असं मी करून घेतलंय. असं ते एक एक स्टेप बाय स्टेप जायचं. एकदम मोठा नाही करायचा. हा असा असं एक हे रोल करून तो त्याला हे केलंय. तो असा ह्याच्यात फिक्स करा. असा ह्याचे अंगावर शेला करायचा आहे. शेप बघा तुम्हाला दिसत असेल. आता हे आपल्याला इथे लावायचे तसे. मागून असा येतो शेला. हा असा हाताच्या खालनं गेला दाखवायचा आहे की तो खालनं इथनं बाहेर येईल. त्यामुळे तो मी आत असा ढकलते थोडासा. कान करतोय. एक छोट्या गोळ्याची अशी पुरी करून घ्यायची. त्याला मध्ये कट मारायचा. कान लावताना नेहमी हा जो राऊंड शेप असतो हा आतल्या साईडने लावायचा. हा असा आतल्या साईडने लावून घ्यायचा. मागून नंतर त्याला माती लावून सारखा करून घेऊ. हे बघा, हा असा दुसरा कान लावून घेते. हाताला तर थोडा शेप द्यायचा आहे. पहिल्यांदा आपण फक्त मार्किंग करून घेतो, सगळं लावून घेतो. आता ह्याच्या पुढे आपल्याला त्याला छान शेप द्यायचे असतात. बघा आता मी ह्या हाताला मातीने असा गोलाकार करते. आता आपल्याला ह्याचं पंजा करायचा आहे. त्याला थोडी आता केलेलं आहे. आता त्याला थोडा शेप द्यायचा आहे. तशी थोडी जरा अजून माती लावून घेते. ही अशी हा असा अंगठा लावून घेतलाय मी. आपले दोन्ही मागचे हात झालेले आहेत. त्याच्यात मी अशी कमळाचं कळ्या दाखवल्या आहेत. हाताची बोटं बघा तुम्हाला दिसतील असं करून घेतलेली आहे. आता त्याला हातात आपण कडी घातलेली आहे. आता खालच्या दोन्ही हातात कडी घालूया. 4ही हातामध्ये कड्या घालून झालेल्या आहेत. आता असं त्याला शेप द्यायचा.
आता हाताला असा गोलाकार असतो, तो गोलाकार असा नंतर द्यायचा. आधी पहिलं सगळं करून घ्यायचे हातबीत आणि नंतर मग प्रत्येक गोष्टीला शेप द्यायचा. असा इथनं शेला बाहेर आला असं दाखवायचं आहे आपल्याला. असा इथे लावून घ्यायचा. आता दुसऱ्या बाजूला पण मी लावून घेते. आता पितांबराला अजून एक मी लेअर देते. हा बघा, असा ही अशी लेअर दिली अजून एक वरनं. आता आपल्याला पाऊल करायचं आहे. एक पाऊल वर आलेलं आहे ना, ते दाखवायचं आहे. ते हे बघा, असं हातानेच त्याला आकार द्यायचा. आपल्याला डोळे दाखवायचे. आता मेन असं जरा थोडं प्रेस करायचं. दाताचा आकार केलेला आहे तो असं खालनं आतनं असं लावूया. चिकटवून घ्या. आणि तो दात आतनं आला असा दिसला पाहिजे. इथे अर्धाच दात दाखवायचा आहे. आतनं असे कान भरायचे, म्हणजे ते केस म्हणून आपल्याला दाखवता येतात आणि त्याला सपोर्ट पण मिळतो चांगला. आता कपाळाचा असा उंचवटा दाखवायचा आहे आपल्याला. असा तर खालनं असा हे घ्या, तिथं भुवई म्हणून लावूया असं. हे बघा, त्याला सारखा पाण्याचा हात लावा. आपण डोळा करतोय ते हे बघा. हे बघा, इथे मध्ये बुबुळासारखं लावायचं आपल्याला. सगळी मागची बाजू आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. केस लावलेले आहेत असे मागून त्याला. आता आपल्याला शेल्याची मागची बाजू करायची. ती त्याला अशी चिकटवाच. आता मागून असं सगळं सारखं करून घेऊया. पितांबर मागून दिसलं पाहिजे असं नेसवलेलं. पितांबराला मागून निर्या दाखवायच्या. मागून पण सगळं आपला छान झालेला आहे. गणपती केस झालेले आहेत. हा शेला झालेला आहे. पितांबराचं आपलं मागे धोतर आपण जे खोसतो ती बाजू झालेली आहे. असं सगळीकडून छान करून घ्यायचा, प्लेन करून घ्यायचा. त्याला मधनं सारखं असं पाणी लावायचं, म्हणजे तो प्लेन होतो. जेवढा प्लेन होईल तेवढा आपल्या गणपतीवर कलर छान बसतो. हे आत्ता मी जे डोळे केले आहेत ते जर तुम्हाला नाही जमले पहिल्या ह्याच्यात, तर तुम्ही डायरेक्ट कलरने रंगवलेत तरी सुद्धा चालतील. उंदीर करूया. आता हे वाळायला 2 दिवस जातील. हवेवर असतं, पाऊस असेल तर वेळ लागतो, नाहीतर लगेच वाळतं. वाळला की ह्याला पहिल्यांदा व्हाईट कलर द्यायचे आपल्याला आणि नंतर मग कलरने रंगवायचे. मोदक केलाय. आता स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आपल्याला ब्रशने. प्लेन करून घ्यायचं आहे. जिथे असं ओबडधोबड वाटत असेल ते प्लेन करून घ्यायचं आहे. हा हाताने केलेला असतो, त्यामुळे तुमच्या साच्यासारखा मोल्डसारखा प्लेन होत नाही. पण आपल्याला जेवढा जमेल तेवढा आपण प्लेन करून घ्यायचा. जेवढा प्लेन होईल गणपती त्याच्यावर कलर छान बसतो. जिथे असं आपल्याला वाटेल नाही हा इथे आकार थोडा आपला थोडा असा बरोबर झाला नाही, तर तुम्ही तो मातीने पुन्हा सारखा करू शकता. कलर घेताना सुद्धा जे पाण्यात विरघळतील, डिझॉल्व होतील असे कलर घ्यायचे. हे बघा, हे असे कलर बाजारात विकत मिळतात. हे तुम्ही वापरू शकता. किंवा फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर्स बाजारात विकत मिळतात, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. मूर्ती जरा वाळल्यानंतर मग त्याला आपल्याला कलरिंग करायचं आहे. पहिल्यांदा सगळीकडे व्हाईट कलर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो कलर वाळल्यावर तुम्ही बाकीचे कलर द्या. स्किन कलर द्या. नंतर तुम्ही जर पितांबर किंवा शेला ह्याला तुमच्या चॉईसचा कलर देऊ शकता. दागिन्यांना गोल्डन कलर द्या.